आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल. पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही. जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही. आमची भूमिका गणेश भाऊंची माझी स्पष्ट झाली होती की आपण या निवडणुकीतून माघार द्यायची. पण आमदार पुत्रांनी जो आमच्या बापाचा उद्धार केला त्याच्यामुळे माझा त्या ठिकाणी जो निर्णय होता तो मी बदलवला. विधान परिषदेच्या उमेदवारीचा काल माघारीचा दिवस होता, मात्र तुम्ही माघार घेतली नाही. आता थेट लढत जी आहे ती दराडे वर्सेस गीते अशी असणार आहे. उदय सामंत तुम्हाला आज भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्याबरोबर ते गिरीश महाजन देखील येऊन तुम्हाला भेटणार आहे. तुमची माघारी निश्चित होऊ शकते का? तुम्ही माघारी घेणार? माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे. आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतंय की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल. पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही. जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही. काल या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये तुम्हाला निलेश बोरा यांनी देखील फोन केलेला होता, तुमच्या बंधूंनी फोन केला होता, तुम्ही 5 मिनिटात पोहोचणार होते. नेमकी मध्ये असं काय घडलं की तुम्ही माघारी घेऊ शकता? नाही, काल त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ माझ्यानंतर सकाळी फोन झालेला, आमची सविस्तर चर्चा पण झाली होती आणि आमची भूमिका गणेश भाऊंची माझी स्पष्ट झाली होती की आपण या निवडणुकीतून माघार द्यायची. पण आमदार पुत्रांनी जो आमच्या बापाचा उद्धार केला त्याच्यामुळे माझा त्या ठिकाणी जो निर्णय होता तो मी बदलवला. मला काल त्या ठिकाणी निलेश भाऊ बोरांचे असतील, नाना ज्ञानेश्वर गामणे असतील यांची त्या ठिकाणी 100% मला 2.5 वाजेनंतर खूप फोन झाले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आणि मला मतदारांचा पण खूप आग्रह होता की भाऊ आपण या निवडणुकीमध्ये कंटेन करावं, पुढे जावं आणि निवडणूक आपण लढवावी. कुणाल दराडे म्हटलं की फॉरेन्सिक चार्ज केला पाहिजे की जो बॉडी क्लिप ती माझी नाहीये. एकंदर काय आता काय झालंय, 14 दिवस निवडणुकीच्या प्रचाराला बाकी. कुणाल दराडेंनी ती क्लिप घ्यावी, फॉरेन्सिकला जावं आणि त्याचा अहवाल त्यांनी आपल्याला सादर करावा, मला माझा प्रचार करून द्यावा. त्यांनी असं देखील म्हटलंय की आम्ही नाही तर तुम्ही फॉरेन्सिक तपासणी करावी, हा ऑडिओ जो आहे तो माझा नाहीये. मी तेच सांगतोय का त्यांनीच ती करावी आणि त्याचा खुलासा त्यांनी त्या फॉरेन्सिक रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याकडे द्यावा. ते असं पण म्हटलेत की दराडे आणि गीते हे दोघंही बंधू आहेत, घरातले आमचे संबंध आहेत. गोकुळ गीते आणि गणेश गीते हे दोघंही माझे भाऊ आहेत, त्यामुळे आमचा जो गैरसमज झालाय तो लवकरात लवकर दूर होईल. आपल्याकडे मराठीमध्ये एक पूर्वापार म्हण आलेली की 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता. जर तुमच्या घरामध्ये एक आमदारकी होती तर दुसऱ्या आमदारकीसाठी इतका अट्टहास का? 74 वर्षाच्या ज्येष्ठ उमेदवारासाठी माझ्यासारख्या 37 वर्षाच्या तरुणाला ते म्हणता का तू म्हातारा झालाय का, तुला परत संधी येणार नाही, की कुठली भाषा? त्यांनी शिवराळ भाषा वापरण्याऐवजी किशोर दराडे जर माझ्यापर्यंत आले असते, मला नम्र विनंती केली असते तर नक्कीच काहीतरी त्या ठिकाणी माझा निर्णय बदललेला असता. आता याच्यामध्ये असं वाटतं की निवडणुकीमध्ये तुमचा विजय होईल आणि याबद्दल काय तुम्ही कशा पद्धतीने पावलं टाकणार? निवडणुकीचा जय विजय पराजय हा मतदारांच्या हातात असतो आणि या मतदारांची इच्छा आहे हा निष्क्रिय उमेदवार त्यांच्यावर लादलेला आहे, त्याबद्दल ते पुढे त्या ठिकाणी सक्रिय किंवा पॉझिटिव्ह नाही आणि त्यांचा नक्कीच मला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळेल. फक्त त्यासाठी मला उमेदवारांपर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि जर आपण मला ती संधी आजपासून दिली, काय होतंय मी कालपासून प्रचारात आहे पण मला वारंवार त्या ठिकाणी आपल्याला भेटावं लागतंय. जर आजपासून मला तुम्ही मोकळीक दिली तर मी नक्कीच त्या 619 मतदारांपर्यंत पोहोचणार आणि 350 पेक्षा जास्त मतदारांना माझ्या बाजूने वळून माझा विजय त्या ठिकाणी मी निश्चित करेल. आपण काल ऑडिओ क्लिप मध्ये असं त्यांना सांगितलंय किशोर दराडेंना का मला असं वाटतंय का यावेळेस आमची उमेदवारी जी आहे ती झालेली आणि आमचा विजय यावेळेस आम्हाला चान्सेस आहेत, का आपल्याला असं? हे बघा, आपण त्या ठिकाणी लोकशाहीचे एक संवाद आणि आपल्याला माहित आहे का या मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे. मागच्या 8 वर्षामध्ये मी वारंवार सांगतो की मागच्या 8 वर्षामध्ये जे काय आता 74 वर्षाचे गृहस्थ आहे ते मागच्या 8 वर्षामध्ये पुढे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फिरकलेले नाही आणि या आमदारकीचा उपयोग त्यांनी फक्त व्यक्तिगत दराडे कुटुंबियाच्या फायद्यासाठी करून घेतलेला आहे. तसं मला या ठिकाणी पुढच्या 6 वर्षात जर या मतदारांनी आमदार म्हणून या मतदारसंघात जर काम करण्याची संधी दिली तर मी 24 तास रिचेबल राहील. मी फक्त काल मी तुमची माफी पण मागितली, फक्त मी काल 6 तास नॉट रिचेबल राहिलो, पण ते पुढील 6 वर्षासाठी रिचेबल राहण्यासाठी राहिलेलो आहे.